या वर्षातील दिवस किती पटापटा जात आहेत ना, म्हणजे बघा ना 2 महिनेसुद्धा निघून गेले आणि अजिबातसुद्धा कळालं नाही. तुम्हालासुद्धा असंच वाटतंय का? चला असो, नाश्त्यासाठी ना आज मस्त रव्याचे डोसे बनवले होते. सगळं कामावरून घेतलं आणि निवांत वेळ काढून ना पोटभर नाश्ता करून घेतला. तुमचं मला माहीत नाही, पण दुपारच्या जेवणानंतर ना मला अजिबात काही करण्याची इच्छा होत नाही. कारण ना एवढं ऊन वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे ना जास्तच कंटाळा येतो. पण त्याच्यामुळे ना आपली जी छोटी मोठी कामं असतात ना ती तशीच राहून जातात. म्हणजे आज करू उद्या करू असंच ना माझं होत होतं. पण म्हटलं आज नाही, आज मला थालीपीठाची भाजणी बनवायची होती, सो तीच बनवायला घेतली. आता याचं जर योग्य प्रमाण तुम्हाला हवं असेल ना तर ते मी आधीच्या एका व्लॉगमध्ये ना शेअर केलेलं आहे. खाली प्ले बटनमध्ये जाऊन ना तुम्ही तो व्हिडिओ चेक करू शकता. मस्त अशी खमंग थालीपीठाची भाजणी बनून तयार झालेली. त्यानंतर ना यावेळी ना माझी गहू आणि बाजरी या दोन्हींचीही पिठं ना सोबतच संपलेली होती. म्हटलं चला हे सुद्धा जे काम आहे ना ते आज आपण करूनच घेऊयात. त्यानंतर ना संध्याकाळच्या वेळी प्रथाला घेऊन ना खाली गेले होते. तिथे ना हा ससा खूप दिवसानंतर ना आलेला होता, ज्याच्यामुळे ना सगळ्याच मुलांना त्याला एवढा त्रास दिला होता ना, म्हणजे सगळे त्याच्या मागे फिरत होते आणि तो मात्र ना त्यांच्यापासून लांब लांब पळत होता. त्यानंतर ना आम्ही घरी आलो आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये ना मस्त असा पाटवाडी आणि रस्सा बनवलेला होता, जो की ना खूप जास्त अप्रतिम झालेला होता आणि प्रथाला सुद्धा खूप जास्त आवडला. नंतर नन्ना प्रथाचे पप्पा तिला असे मस्त नेलपेंट लावत बसले होते. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.